देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण करत एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे। हे 4399 दिवस केवळ हा काळ नाहीये, तर हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळामध्ये लिहिला गेला असा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये देशातले 25 कोटी लोक गरिबीतनं बाहेर आले तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवू शकलो। जो भारत संपूर्ण शस्त्रास्त्र आयात करत होता, आज तो हजारो कोटी रुपयाचे शस्त्रास्त्र निर्यात करतोय। अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत, ज्या भारताने UPIच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टीम गेटवे जगाला दिला आणि जगातले 30 देश हा डिजिटल पेमेंट गेटवे वापरतायत, असा भारत मोदीजींनी उभा केला आहे। या भारताच्या तरुणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचं कार्य हे मोदीजींनी या काळामध्ये केलेलं आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग असं नाही, तर ज्यांच्या सर्व्हिसला, ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल, विकास भी विरासत भी अशा पद्धतीनं ज्यांनी कार्य केलंय त्या माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, आपले जवळपास 100 धरणं पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने आपल्याला मदत केली। महाराष्ट्रामध्ये वाढवणसारखं बंदर असेल, महाराष्ट्रामध्ये हायवेज असतील, मेट्रो असेल, ट्रेनचं नेटवर्क असेल, नवी मुंबईचं एअरपोर्ट असेल, मेट्रो 3 असेल, असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। शरद पवार असं म्हणाले की नेहरूंबाबत स्पर्धा केली जाते, पण नेहरूंच्या स्पर्धेसोबत कशी काय होऊ शकते? इंग्रजांच्या 12 वर्षात तुमचा असा काही क्षण आहे की जो खूप जिव्हाळ्याचा वाटलेला आहे? मला असे अनेक क्षण सांगता येतील, पण विशेषतः ज्या वेळी महाराष्ट्राकरता मोदीजींकडे मी गेलो त्यावेळी मोदीजींनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं, आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण 2015च्या दुष्काळामध्ये ज्यावेळी मोदीजींकडे गेलो, देशामध्ये केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना त्यांनी दिली, ज्यामुळे 100 धरणं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले आपण पूर्ण करू शकलो। मला असं वाटतं की इतका सेन्सिटिव्ह, संवेदनशील नेता हा आपल्याला खचितच बघायला मिळतो।
शरद पवार म्हणाले की नेहरूंबाबत स्पर्धा लावली जात आहे, पण तशी काय होऊ शकते? नेहरूंनी इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम केलं, हे आपण विसरू शकत नाही. आणि कुठलीही स्पर्धा नाही. खरं म्हणजे केवळ हा रेकॉर्डचा भाग आहे की देशामध्ये इलेक्टेड निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता. ते 4,398 दिवस होते. मोदीजी आता 4,399 दिवस झाले आहेत आणि पुढेही ते राहणार आहेत. याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. तुलना करायचा विचारच नाही आहे, विषय नाही आहे. मुळामध्ये नवभारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे ते अढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही. तुलना करण्याचं कारण आहे. काही लोकांनी यांच्या बैठका चालू आहेत. राहुल गांधी तर म्हणतात की एका वर्षापर्यंत मोदी काय टिकणार नाहीत म्हणून, आणि बैठका आता संपूर्ण देशभर घ्यायचं काम आता इंडिया आघाडी करणार आहे. असं आहे की बुडत्याला काडीचा आधार असतो. त्यामुळे स्वतःच्या मनाची समजूत घालणं आणि कार्यकर्त्यांना एक स्वप्न दाखवणं की चमत्कार होणार, चमत्कार होणार, 1 वर्षात मोदी जाणार, असं गेले 10 वर्ष चमत्कार ते करतायत, पण तो चमत्कार काही घडत नाही. मोदीजीच नवनवीन चमत्कार घडवतात आणि बंगालसारखा विजय हा खऱ्या अर्थानं केवळ देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला थक्क करून सोडतो. म्हणून मला असं वाटतं की फार गंभीरतेनं हे घेण्याचं कारण नाही. ते बुडत्याला काडीचा आधार आहे, तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात. शरद पवारांनी वक्तव्य केलंय आता की त्यांनी म्हटलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांच्यावरच्या मालिका बंद केल्या जात आहेत. काही लोकांनी शिखांवरती काँग्रेसने आणि देशाने अन्याय केला असं वक्तव्य करून संबंध देशाची बेआबरू करण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्रातून पंजाबात जाऊन हे बोललं जात आहे. आणि ब्ल्यू स्टारला ब्लॅक डे म्हणाले. पहिली गोष्ट अशी आहे, शरद पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही, त्यांचं भाषणही मी ऐकलं नाही. त्यामुळे तुम्ही अर्धवट गोष्टी मला सांगून माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कराल तर ती योग्य होणार नाही. मात्र एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या प्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू, शेवटपर्यंत आम्ही करू. ज्या प्रकारे कत्लेआम शिखांचा या दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे, हे सत्य आहे. हे सत्य कोणालाही विसरता येणार नाही. मात्र गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? गिरीश महाजनांचं एकूण जर तुम्ही वक्तव्य बघितलं तर हा प्रश्न उठणार नाही. गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय या ठिकाणी जे 90 गुरु आहेत त्यांचा 300वा शहीदी दिवस हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात होता. महाराष्ट्राने त्या संदर्भात गुरु तेग बहादूरजी यांच्या या शहीदी समारोहाकरता मोठे मोठे कार्यक्रम घेतले. देशातले मोठे कार्यक्रम महाराष्ट्रात झाल्यामुळे अर्थातच पंजाबमधनं एक निमंत्रण हे गिरीश भाऊंना आलं होतं की या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी दर्शन घेतलं आणि या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत किंवा तिथे कोणाचा फोटो लागलाय, एकतर तिथे गुरुमुखीमध्ये सगळं लिहिलं होतं, त्यामुळे त्याची कल्पना नव्हती. अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी त्यांनी शीख समाजाचा गौरव केलेला आहे आणि भारताच्या वाटचालीत शीख समाजाचं योगदान, शीख समाजाला संपूर्णपणे मुख्यधारेमध्ये आणण्याकरता भारत सरकारने केलेलं योगदान आणि पंजाबमध्ये जे काही ड्रग्सचा वाढता प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी कमेंट केलेला आहे. मला असं वाटतं की याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं बघण्याची गरज नाही. ब्ल्यू स्टारला काळा दिवस